नमस्कार मित्रांनो, आज आपण बघतोय इंडायसेस वरचे इम्पॉर्टंट एक्झाम्पल जे स्कॉलरशिप्स किंवा स्पर्धा परीक्षांसाठी खरंच महत्वाचे एक्झाम्पल आहेत. इंडायसेसचे जे फॉर्म्युले आहेत ते मी एक लास्ट व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. ते तुम्ही नक्की बघून घ्या, म्हणजे जे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय आपण ते तुम्हाला पटकन इझिली समजतील. त्याआधी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा. आता फर्स्ट जे एक्झाम्पल आहे बघा, तर 3 प्लस 3 प्लस 3 अपॉन मध्ये 3² प्लस 3³ प्लस 3 आहे. जर आता इंडायसेसचा जो फॉर्म आहे तो असतो की मल्टिप्लिकेशन, म्हणजे रेस टू पॉवर जर असतील म्हणजेच बघा a⁻m इंटू a⁻n असं असेल, दोघांचा बेस जर सेम असेल तर रेस टू पॉवरची काय होती, ऍडिशन होती. पण कधी ह्या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन असेल तेव्हा. बट आता इथं देताना जे साईन्स दिलेले आहेत ते बघा तुमचे काय आहेत, प्लस साईन आहे, त्यामुळे हा रूल आपल्याला इथं लागू होणार नाही. तर आपल्याला काय करायचंय फर्स्ट, तर सगळ्या ह्याच्यात फर्स्ट टर्म बघितल्या तर 3/3 3/3 म्हणजे कॉमन टर्म आहेत. त्यामुळे आपण काय केलं, 3/3 जी आहे ते बाहेर काढलं. इन ब्रॅकेट काय राहील बघा, हा 3/3 बाहेर निघालाय त्यामुळे इथं 1 राहिला. इथं 3/4 आहे, आपण 3/3 बाहेर काढलाय त्यामुळे इथं एक 3 राहिला. प्लस इथला 3/3 बाहेर गेल्यामुळे इथं किती राहणार आहे आपले, 3/2 राहणार आहेत. का, तर मल्टिप्लिकेशन जेव्हा करतो त्यावेळेला 3+2 किती होतात, 5 होतात. 3+1 किती होतात, 4 होतात. आणि 3 होतं, त्यामुळे रेस टू पॉवर 3 तशीच राहणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, डिवाइड मध्ये ज्या टर्म्स आहेत स्क्वेअर, क्यूब आणि रेस टू 4 आहे. तर आपण काय घेतलं, स्क्वेअर जर बाहेर काढला तर आतमध्ये काय राहील बघा, तर एक टर्म म्हणजे तिथं काय होईल तुमचं 1 जा. नेक्स्ट स्क्वेअर होता, इथं क्यूब आहे म्हणजे तिथं राहिले फक्त 3 प्लस 3/4 आहेत आणि इथं होते 3/2 होते, त्याच्यामुळे इथं राहणार आहेत आपले 3/2. तर आता बघा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम होता त्यामुळे काय झालेलं आहे, ब्रॅकेट गेट कॅन्सल झालेलं आहे. राहिलेली जी टर्म आहे आपली, तर 3/3 डिवायडेड बाय 3/2 आहे. तर याचा आन्सर काय येईल बघा, आपला रूल आहे a⁻m डिवायडेड बाय a⁻n असेल तर काय होतात, a⁻m - n हा आपला आन्सर असणार, म्हणजे हा रूल आपण इथे यूज करू शकतो. तर 3/3 डिवायडेड बाय 3/2 आहे, म्हणजेच काय होणार आहे, 3/3 - 2 म्हणजेच किती झाले, 3/1. म्हणजे त्याचा आन्सर काय असणार आहे, आपला 3 हे त्याचं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, त्या क्वेश्चन मध्ये खूप टू पॉवर दिलेले आहेत, पण ह्यामध्ये गोंधळण्याचा काहीच अडचण नाहीये. किंवा जेव्हा रेस टू पॉवर असतात त्यावेळेला पण रूल एक असा आहे की रेस टू एन असेल तर ज्यावेळेला रेस टू पॉवर जे असतात त्यांचे आपण मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे a⁻m असं होतं. तर आपण करू शकतो बघा, तर 3 × 3 × 5 15 होतात, पण इथे एक झिरो असल्यामुळं काय होईल, तर एक झिरो मीन्स काय, तर कुठल्याही नंबरला ज्यावेळेला आपण झिरोनी मल्टिप्लाइड करतो तेव्हा होल टर्म किंवा रेस टू पॉवर त्याची काय असणार आहे, झिरो असणार आहे. किंवा ह्या सगळ्या टर्मची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारे आन्सर हे आपलं काय असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजेच काय येईल बघा, 25 इज इक्वल्स टू एक्स. पण अजून एक नियम आहे की जेव्हा कुठल्याही रेस टू पॉवर म्हणजे कुठल्याही संख्येचा रेस टू पॉवर 0 येतो त्यावेळेला आन्सर काय असतं आपलं, तर 1 आन्सर असतं. म्हणजे त्याचं आन्सर काय असणार आहे, एक्स इज इक्वल्स टू 1 हे आन्सर असणार आहे. इथं कुठला रूल यूज केलेला आहे आपण, x⁻0 असेल त्यावेळेला काय असणार आहे, 1 असणार आहे. किंवा a⁻0 म्हणजे रेस टू पॉवर ज्यावेळेला 0 येतो इंडायसेस फॉर्म मध्ये त्यावेळेला काय असणार आहे, इथं 1 आन्सर असणार आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे, 1 हे फायनल आन्सर आलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपलं, तर रूट आहे. रूट असल्यामुळे पण घाबरायची काही गरज नाहीये. रूट म्हणजेच काय असतं, तर रेस टू पॉवर 1/2 असती. तर आता इथं घेताना आपल्याला काय करावे लागेल बघा, तर इथं पहिली टर्म जी होती ती काय आहे, x⁻1/2 इंटू 3/5 इंटू x⁻, परत 1/2 इंटू 2/5 आलेले, प्लस 2⁻1/2 अपॉन इथं बघा परत 2 इंटू x⁻2/3 इंटू 1/2 असणार आहे, इंटू x⁻1/2 इंटू 1/3 प्लस रूट एक्स होतं, म्हणजेच काय असणार आहे, रेस टू पॉवर 1/2 असणार आहे. यामध्ये एक काम करू शकतो, रेस टू
1/2 होतं ते जे कॉमन टर्म्स होत्या त्या आपण काय करू शकतो, बाहेर पण काढू शकतो किंवा डायरेक्टली कॅल्क्युलेशन्स करू शकतो. कॅल्क्युलेशन्स केले तर बघा इथं एक्स रेस टू काय होती पॉवर, तर 3 1 जा 3 आणि 5 2 जा 10, म्हणजेच किती आले 3/10 आलेले आहेत इंटू एक्स रेस टू. इथं बघा परत हे टू गेट कॅन्सल होऊ शकतं, पण ज्यावेळेला आपण ऍडिशन करणार आहे परत डिनॉमिनेटर सेम करावे लागतील आपल्याला, त्यामुळे मी काय करतेय तर 2 आणि 2 5 जा 10 आलेले आहे तिथं, प्लस 2x/2 हे टर्म आलेली आहे अपॉन इथं बघा हे 2 ऍज इट इज तसेच राहतील. परत इथे होतील 2 1 जा 2 आणि 3 2 जा 6, म्हणजे तिथे आले तुमचे 2/6 आलेले आहेत इंटू एक्स रेस टू 1 1 जा 1 आलेले आहेत आणि 3 2 जा किती झालेले आहेत तिथं 6 झालेले आहेत. नेक्स्ट प्लस एक्स रेस टू 1/2. आता ज्यावेळेला सांगितलं मी जेव्हा मल्टिप्लिकेशनचा रूल येतो त्यावेळेला ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असेल त्यावेळेला पॉवरची काय होती आपली ऍडिशन होती. तो रूल इथं आपण युज करणार आहे. आणि रूल साठी तो तुम्ही एक व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या एक्सपोनेन्शियल फॉर्मचा. तर इथं काय होईल तुमचं एक्स रेस टू, आता इथं दोघांच्यात काय बेस दोघांचा सेम होता त्यामुळे आपण काय घेतलेलं आहे एकच एक्स घेतलेलं आहे. आता रेस टू बघा 3/10 आणि 2/10 होते, म्हणजे तिथे येताना काय होईल आपले तर 5/10 होती प्लस इंटू एक्स रेस टू 1/2 आलेले आहे अपॉन इथं पण सेम सॉरी इथं 2 इंटू एक्स रेस टू आहे, तर इथं पण येताना काय होईल आपलं हा 2 ऍज इट इज तसाच राहील आणि एक्स रेस टू इथं 2 1 जा 2 प्लस 1 म्हणजे 3/6 होतील प्लस एक्स रेस टू काय आलेले आहेत आपले 1/2. बट आता इथे बघा 5च्या टेबलमध्ये 10 आहे त्यामुळे इथे डिवाइड केल्यानंतर इथे काय आले 5 1 जा 5 5 2 जा 10 3 1 जा 3 3 2 जा 6, म्हणजे रेस टू पॉवर जे राहिलेले आहेत तिथं त्यावेळेला काय राहतील आपल्या एक्स रेस टू 1/2 प्लस 2 एक्स रेस टू 1/2 अपॉन 2x रेस टू 1/2 प्लस एक्स रेस टू 1/2. फक्त टर्म सेम आहेत आपल्याला, इथं बघा x प्लस 2x आहे आणि इथं काय आपले 2x प्लस x आहेत, रेस टू पॉवर एक्सच्या ज्या आहेत त्या काय सेमच आहेत. त्यामुळे आपण काय करू शकतो तर ब्रॅकेट कॅन्सलेशन करू शकतो, म्हणजे 2x रेस टू 1/2 प्लस एक्स रेस टू 1/2 अपॉन 2x रेस टू 1/2 प्लस एक्स रेस टू 1/2. मी काय केलेलं फक्त टर्म इंटरचेंज केलेत, ह्या टर्मच्या जागेला ही टर्म आणि ह्या टर्मच्या जागेला ही टर्म ऍडजस्ट केलेली. तर आता हे दोन्ही ब्रॅकेट काय आलेले आहेत आपले सेम आलेले होते त्यामुळे हे काय गेट कॅन्सल झालेले आहेत आणि ह्याचा आन्सर काय असणार आहे तुमचं 1 हे आन्सर असणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.